भावांनो, दचक्याबादच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आपला यूट्यूब ब्लॉग पहिलाच आहे रानातला. धुळा उडवून टाकू. आता वर्दी आपली ही रानातली चढवून घेऊया. बघ तू आता आपण निघालो रानात. बघूया पाऊस पडतो राहतो, काय पाणी बिणी साठले का बघायचं रानात. तेवढं जाऊन बघून येऊया. चला 10:30 वाजता जा की. 10:30 वाजता. पहिल्यांदा म्हटलं चहाचा गुटखा मोऱ्या, त्याशिवाय ताकद येत नाही. आता आपण पोत्याची खोळ करून घेतल्या. पाऊस जर आला तर आपलं रक्षण व्हायचं तरी. जायचं म्हटलं असं चप्पल विप्पल घालून चालत नाही. बिना चप्पला जायला लागते, नाही तर चप्पला जाऊते मग मायाप्पा. भावांनो, आपली रानं काय लय लांब नाही. ते आपल्या घराच्या पुढंच रानं आहेत आपली, म्हणजे शाळेच्या पाठीमागे. त्यामुळे काय लय ताप नाही आपल्याला. आता आपण पटाक्षण पोचतो रानात. जाऊया आता तिथेच. जी कोण भात खाताना नखरं करते का नाही आणि भात टाकते ताटाला, त्यांनी एकदा हे भात लावायच्या मागची मेहनत बघा. मग तुम्ही कवाच भात टाकणार नाहीचा भावानं. मला माहित आहे की, कारण एवढं कष्ट घ्यायला लागते की काय बोलायचं नको. आणि रानात आपल्या भात लावलेलं तर काही पाणी साठलेलं नाही. मग एकच नंबर काम झाले. आता आपण दुसऱ्या रानात जायचं इथनं. चालताना अशी मजा येते बघा. पाय जाते तर पक्का बघा आता नुसतेच. भावांनो, दचक्याबादच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आपला यूट्यूब ब्लॉग पहिलाच आहे रानातला. धुळा उडवून टाकू. डिस्कवरी मधला तो माणूस, काय त्याचं नाव मला त्याचं नाव माहीत नाही. जरा त्याच्यासारखं व्हायचं वाटायला लागले मला. ॲडव्हेंचर व्हायला लागले. हिथं भात लावताय मी वर. माणसं किती आहेत? माणसाची करायचं का नाही? ते 2 दिवस झाले दाराच्या पुढे लावलं. हां 2 दिवसांना लावली. दातके आणायची नाही मोठी मोठी. सार लगेच होते दातके. त्या दिवशी तसंच केलं आम्ही. दातके आणलेली तर त्याने ओढून कट्टरलं सगळं व्यवस्थित. लावलं आपलं बायकाने. आता तुमचा भाऊ जंगल बुकचा मोगली घुसलाय उसात. तुम्हाला भाऊ ना आता दाखवतो. डुकरं किती हाल करते ते, उसाची पाक कशी नासधूस करते ते दाखवतो. डुकरांच्या पायाचं होऊन दाखवतो. आमच्याकडे डुकरांनी एवढं पाग वाट लावून टाकल्या शेतकऱ्यांची, काय बोलायचं नको. टॉप मध्ये डन विषय झालेला आहे. इथं बी वावरात आपल्या काय पाणी एवढं साठलेलं नाही. मग आता उसाच्या कडं करून बघून आपण आपलं घरला जाऊया. विषय काय माहिती आहे भाऊ, पावसाळा आला की हमखास डुकरं येते ते पाग धुळा उडवून जाते ते उसाचा. पाय घालून टाकते ते. मोठा आलेला असते ते ऊस तोडून त्यांचा पाग बुक्का पाडून जाते ते. आता आमच्याचा बुक्का पाडलाय का बघतो की. हो नाही, ह्यातनं डुकरं खाली उतरले ते. हे पाय दिसते का? कळपाचं पाय आहे ते डुकरांच्या. इकडं समीर भैयाच्या वावराच्या वरनं बघूया आपल्या त्या कोपऱ्यावर काय डुकरांनी काशी केल्या का. भावांनो, तुम्हाला वाटते तेवढी सोपी नाही शेती. एवढं पिकवायचं कष्टानं. आणि हे बघा डुकरं अशी पालती घालून जातात जागेवर. हे समीर भैयाचं वावर आहे. लय बेकार आहे हो. कष्ट शेतकऱ्याचं म्हणताय तुम्ही, पण लय डेंजर काम आहे. अजून तर काय देवाच्या कृपेनं डुकरं आपल्या रानात घुसलेलं नाही ते. पण काय करायचं आता, जनावर आहेत. रातचं त्यांचं याचं म्हटलं ते असतात कळपानं. आपला टाकते तर बुद्या उडवून पाक. जाऊ दे, चला आपण जाऊया. आपली ड्युटी झालेली आहे आजची. पावसानं पण आपल्याला दचक्याबाजमध्ये साथ दिलेली आहे. आपण आणलंय ठिक्क. त्यामुळे पाऊस तर काय आलेला नाही. पोत्याची खोळ घेऊन करून आली. त्यामुळेच मला वाटतंय काय ह्याच्यातनं चालताना डेंजर परिस्थिती आहे भाऊ. पाय घसरल नंतर काय पाय मुरगाटेल. डेंजर विषय आहे. पावसा पाण्याचा दिवस आहे इथं. राना माळात कुठं बी फिरताना व्यवस्थित फिराय बाहेर गेलासा तरी पायाकडे बघून. जीवाला धोका असलं काय करू नका तेवढं. कारण कसं आहे, जीव एकदाच आहे. लाईफ एकदाच आहे म्हणून एन्जॉय करायचं असशील, कायमचं एन्जॉय करून येशील. त्यामुळे जरा शिस्तात.
घरात उठलो आणि भावाने टोपाय चालू केले पावसानं. बघू शकताय तुम्ही कसला मोठा पाऊस झालाय. पाणी तापलेलं नाही घेतलेलंच. नो गार पाण्याने करतो आपण आंघोळ. आणि मग कशाला मला ताप. आज तुम्हाला सुट्टी नाही. तो उगाचनी पण धुवून टाकणार आहे. उठा रे उठा. ए वाकऱ्यांनो उठा की उठा की. इकडून आपण आता घेतलेला आहे. आता निघालो त्यांना धुवायला. नग फणी फणी नग ती एवढी बारकी फणी नाही. धुवून काढतो अशीच. उंदरांसाठी खास. किती आहे ते? 2 आणले. दोनच घेऊ जाता. उंदरांसाठी खास अभी आपण चाय लेंगे. डोळ्याने सुचते. चहा आता घेतो दचक्या बाजूमध्ये. माझ्या म्हणजे मी जाते तिकडे म्हणलं रकमा देत म्हणलं जा. आता चहाचा बुक्का उडवूया. जोरातच दचक्या बाज. आता पवन आलेला आहे. आता आम्हाला जायचंय चरणला. आपण पण आता आपली वर्दी गाठलेली आहे. आता वरनं रेनकोटची पॅन्ट आणतो. असं आहे टॉपचा विषय. आपण पण आता एकदम परफेक्टली तयार झालोय. आता आपण जाऊया चरणाला. ATM जवळ. आता आम्ही चरणाला निघालोय. वाट आता ATM मध्ये आलोय. जरा नवीन ATM आमचं चालू करायचंय. काढा डिस्टन्स ठेव म्हणते. बाहेर जा बाहेर जा चल. काम आपलं झालंय. आता जाऊया घरला. वाहनाचं तेच आहे दादा. कोणती वाहन हातात घेत नाही. आपल्या जवळचा माणूस असला तर तो आपला येणार. तेच आपण पावसाचा तडाखा आता दिलदार व्यक्तिमत्व आपल्याला आज सरकारच्या बॅलन्स 12 रुपये वाला सुट्टी नाही. त्यात मामाच्या वालीचे 2 चहा आले असते. काय करायचं सलगरच्या गावाखाली आता परत राऊंड टाकून मामाच्या आवडीने निघाला. हो चालतंय. भावांनो आपला युट्यूबचा मोठा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमच्या मित्राला पण करायला सांगा.